विनंती करतोय आपण या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी सूरजला यायचं बघा आणि मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायतचे शिरवलीचे उपसरपंच भानुदास सिनारीला विनंती करतोय आपण खेळाडूला सन्मानित करायचं बघा सामनावीरची ट्रॉफी देऊन. सूरज आपण या अतिशय दमदार खेळ केला. या खेळाडूनं शेवटचा अंतिम षटक फेकलं. कमी वयाचा खेळाडू परंतु जबरदस्त गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना 7 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि तब्बल 2 विकेट मिळवल्या आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर. थँक्यू सो मच प्रकाश. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गाठीमाल एका साईडला तर एका साईडला आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील एक दिग्गज संघ अर्थातच वाजपूर त्रिडी. या दोन संघांमध्ये ताकदवान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. तर एक सुधागड परिसरातील गाठीमाल या दोन संघांमध्ये लढाई पाहायला मिळेल. निश्चित सामन्याला सुरुवात होईल. पहिला डाव इथून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बबन सरांना मेन पंच ग्रीन सिग्नल येतो. गेम इज ऑन, लेट्स प्ले. टाइम अलर्ट असेल याकडे देखील लक्ष असू द्या. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं आपण पाहतो एक्स्ट्रा कबरला उडवला जातोय. एका टप्प्यानं पहिल्या चेंडूवरती टोकला जातोय. युगच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं जातोय निलेश या गोलंदाजाचा. डावकुऱ्याचा प्रकाश वेगवान गोलंदाज. अनेक स्पर्धा याही गोलंदाजाने गाजवल्यात. तर आज पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले जात आहेत. कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक राजेशला आपण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास करून चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केला जात आहे. 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 6 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती चौकाराला होता आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. निलेशच्या माध्यमातून आता कमबॅक करण्याची सुरुवात केली. त्यावेळी पहा मोठा फटका मिड विकेटला सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या आबाकाबाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेसाठी टोकला युगच्या बॅटमधला षटकार. धनबाडीच्या पॉवर प्लेचं षटक त्यावरती आता पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळतोय. युगच्या बॅट मधनं पुलरलेचा बॉल होता. यावेळी पहा पंच इशारा करतील इट्स वाईड बॉल. बघा चौकार षटकाराची हॅट्रिक जर लगावली युग या खेळाडूनं कुठल्याही खेळाडूनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे उपसरपंच भानुदास सिनारेकडनं हॅट्रिक जर लगावली 500 रुपयाचा इनाम आलाय युग वारीसाठी. जबरदस्त फटका अजून एक यावेळेस लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय धमाकेदार युग वारे ब्रँड षटकार. एटीएम खुलं झालंय बघा अमोल. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक लॉंग ऑनला क्लिअर केला आणि आता लॉंग ऑफला आणि ऑन हॅट्रिक बॉल षटकार. काय बोलशील? जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती षटकार हॅट्रिक लगावली जाईल का
याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. टाइम अलर्ट असेल हा. याकडे लक्ष असू द्या वाजीपूर संघ. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजे, अन्यथा थटा सर्कलच्या आतमध्ये बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकामधला 4थ्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक आत घेतला जाईल. याकडे लक्ष असू द्या. यावेळी पहा जबरदस्त फटका होता आणि इथून मात्र विकेटची नामी संधी कॅच पकडली जाते. संजयच्या माध्यमातून महत्वाची विकेट. मोठा मासा गळाला लागला जातो. ज्या फलंदाजांना षटकार चौकारांचा बोलबाला पहिल्या षटकावरती सुरुवात केली होती, मात्र त्या फलंदाजाला आता परतावा लागला जातोय. युग वाऱ्या बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. तुमची टोटल धावसंख्या 19 वरती पहिला झटका गाठीमाळ टीमला लागला जातो. अगदी सुधागड परिसरामधील एक मोठा संघ त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय. पनवेल परिसरामधील वाजेपूर त्रिडी संघ. अगदी एकाच ताकदीचे दोन्ही संघ मात्र पहिल्यांदा मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले जात आहेत. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल शेवटच्या क्षणाला निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश वरती आक्रमण केले होत्या, त्याचनंतर पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. अडक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गलीमध्ये शतरक्षक तैनात या. फर्स्ट स्लिपला शतरक्षण चांगलं राहिलं जातोय. एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केल्यानंतर षटक क्रमांक पहिला संपला जातोय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल धावसंख्या 20 वरती 1 धक्का. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा खर्च केल्या. त्याचनंतर आपण पाहतोय खैरवाडी गावचे एक युवा कार्यकर्ता त्याचनंतर पत्रकार किसन शेठ बारदी यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. महेश वाघला आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक निलेशला जरूर पाहिलं होतं. जर का आपण प्रकाश पाहायला गेलो तर इथून खराब शतरक्षण पाहायला मिळतो. त्याला पाण्याची माग केली जाते. पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोड्याशा दुखापती पाहायला मिळतात खेळाडूंना. स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण लगेच पाणी घेऊन मैदानावरती जा. एक साधा सोपा झेल होता तो जमिनीला धान होत असताना आपण पाहतोय निलेशच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. सहजासहजी प्रकाशच्या खेळाडूकडनं चुका पाहायला मिळत नाही. तर आज थोड्याशा दुखापती देखील त्यांना जाणवतात. त्यामध्ये इथून झेल ड्रॉप होतोय. फलंदाजी मार्क वरती अंबरनाथला पण पाहतोय आणि सोबतीला रामला पण पाहतोय. अंबरनाथच्या बॅटमधला तडाखा पण पाहिला होता. महेश वाघ वेगवान गोलंदाज हा ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. यावेळी शतरक्षक आपण पाहतोय चेंडू वरती येतोय, पकडला जातोय, जल संपुष्टात येतोय. फलंदाज अंबरनाथचा केल धक्का क्रमांक 2 लागला जातोय टीम गाठेमाळ संघाला. रेडी राहायचं बघा. गाठीमाळ संघाला विनंती आहे बघा. नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचे. टाइम अलर्ट असणे बघा दोन्ही संघासाठी. वेळेचं बंधन असणे याच्याकडे दक्षता घ्या. आणि वाजीपूर टीमला देखील
15 मिनिटामध्ये 3 षटकं संपवायचे, याच्याकडे लक्ष असू द्या. स्पीडअप मध्ये सामना खेळवायचा आहे. पंचांनाही विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल की आपण स्पीडअप मध्ये सामने खेळवायचे. गेल्या 2 दिवसांमध्ये अगदी वेळेवरती सामने संपले होते, तर आज थोडासा उशीर होतोय. कारणास्तव आम्ही विनंती करू सर्व खेळाडूंना की स्पीडअप मध्ये सामना खेळवायचा आहे. प्रत्येक चौकार षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज सर्व खेळाडूंसाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. दानशूर व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती बापू चौधरी पोलीस पाटील करंबेली गावाचे दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. या परिसरामध्ये सातत्याने ज्यांच्या नावाची चर्चा आपण ऐकतो त्यांच्या बापूशेठ चौधरी यांच्या माध्यमातून दिले जातील. गोलंदाज तयार या पुन्हा एकदा यावेळी महेशला आपण पाहतोय. बॅट्स इनसाइड एज ठिकाणी आपण जर का पाहायला गेलो तर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. लेग बायच्या स्वरूपात इथून सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 2 विकेट जरूर आल्यात आणि त्यामध्ये गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. महेश वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या तालावरती फलंदाजांना नाचवला जातोय. अंबरनाथ बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दामा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, म्हणजे त्याला चांगला खेळ करावा लागेल. फटका पसरला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक राजेश खैरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेल सोडला जातोय. फारसा सराव खऱ्या अर्थाने क्रिकेटचा दिसत नाहीये या खेळाडूंकडनं आणि त्या अनुषंगाने या चुका मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आपण पाहतोय. या ठिकाणी जर का आपण पाहायला गेलो तर या सामन्यामध्ये 2 जेल आतापर्यंत ड्रॉप झालेत आणि त्यामध्ये मात्र चांगला बेनिफिट फायदा बॅटिंग करत असताना गाठेमा टीमला लाभला जातोय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या धावफलकीवरती 26 या आकड्यावरती. महेश तयारी पुन्हा एकदा यावेळी पाखोला टाकलेला चेंडू त्यावरती केलाय वार, मात्र यावेळी राजेशच्या माध्यमातून चुका पाहायला मिळणार नाही. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज रामचा खेळ. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता. चुका केल्यानंतर चुका सुधारल्या जात आहेत मित्रमंडळी. इथून बाजापूर टीमच्या माध्यमातून प्रकाश चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र तिसरा धक्का दिला जातोय. गाठेमा टीमला लागला. हा दामाच्या रामच्या खेळीचा अंत होत असताना आपण पाहतोय बाटन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. महेश वाघ या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका पासला जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात या संजयला आपण पाहतोय, त्याच्याकडनं चुका होत नाही. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का गाठेमा टीमला लागला जातोय. परतावा लागेल फलंदाज रामला. आल्या पावरी माघारी. अजून एक धक्का पाहतोय. बॅक टू बॅक तिथून धक्के दिले जात आहेत. गाठेमा टीम आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो आणि निम्मा संघ गारद झाला. जर का आपण पाहायला गेलो तर 4 फलंदाज बाद झाले, त्यामध्ये 26 धावसंख्या आपण पाहतोय. नाणेफेकी हारला होता. प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाटेस आली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र यावेळी 4 धक्के दिले जात आहेत. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर षटक क्रमांक 2 संपला जातोय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना गाठेमा संघ पोहोचला. सव्वीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अप्परकटचा देखना स्ट्रोक. गलीमधून चेंडू ट्राबल होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार आणि 4 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. 30 वरती पोहोचला जातोय. चांगली फलंदाजी या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अशोक आणि सोबतीला दामाला आपण पाहतोय. हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. राम आपण पाहिलं होता 3 या धावसंख्येवरती बाद झाला होता. त्याचनंतर युग देखील आपण पाहायला गेलो तर त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आल्या होत्या. अंबरनाथ देखील चांगल्या बॅटिंग करत होता, तो देखील बाद झाला. मात्र यावेळी पुन्हा एकदा गलीमधून चेंडू ट्राबल केला जातो. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. या गोलंदाजावरती आक्रमण करण्याची सुरुवात केली प्रकाश. मागील षटकाचा विचार केला महेशचा. 4 षटकामध्ये आपण फक्त 6 धाबा खर्च करत असताना पाहिल्या होत्या. 3 विकेट मिळवल्या होत्या. राजेश खैरवरती आता प्रहार केले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाजच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. अजून एक चौकार आला तर हॅट्रिक संपन्न केली जाईल. तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहतोय. करंबेली गावचे पोलीस पाटील आदरणीय बापू शेठ चौधरी यांच्या माध्यमातून दिले जातील. मात्र चौकार लगावला जाईल का
हा देखील आता प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मयूरला आपण पाहतोय शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा मात्र वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. 36 वरती जाऊन पोहोचला जातोय. फलंदाज धामाच्या बॅटमन धाबा आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग केली जाते. सोबतीला अशोकला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र राजेश या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि त्याच नंतर मात्र कमबॅकिंग षटक फेकलं जातोय. अगदी खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यापैकी डॉट बॉल पाहतोय. कमबॅक केलं जातोय. या चेंडूची मित्र म्हणजे नितांत गरज आहे. गाठीमात सिंग म्हटला तर खूप लांबवरचा प्रवास करून अगदी या मैदानावरती खेळ करण्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झाला होता आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स मैदानावरती केला जातोय. फुटबॉलचा वापर केला होता. ऑल ऑन द कार्पेट समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक महेशला पण पाहतोय. फेकी अचूक आल्या आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने कन्वर्ट केले जात आहेत. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला जातोय. 38 आकड्यावरती षटकामधील अजूनही काही चेंडूंचे खेळ बॅलन्स आहे. मागील षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला प्रकाश आपण पाहिला होता. त्यामध्ये 3 धाबा खर्च 6 धाबा खर्च केल्या होत्या. 3 विकेट मिळवले होते महेश बागनं आणि त्याच नंतर आपण पाहतो यावेळी राजेशवरती आक्रमण करण्याची सुरुवात केली जात होती. फटका बसला जातो. लॉंग ऑफला पकडला जातोय. जल संपुष्टात येतोय फलंदाज दामाचा केला. अजून एक धक्का क्रमांक 5वा लागला जातोय. गाठे मॅच टीमला परतावा लागेल दामा या फलंदाजाला. थँक्यू डीजम. 3 षटकांचा बादली खेळ संपला. 3 षटकांमध्ये पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना गाठीमाल संघ पोहोचला. 38 आकड्यावरती 5 धक्के दिले जात आहेत. भाजपूर टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. राजेशच्या षटकाचा विचार केला. प्रकाश 2 चौकार वगळताच मात्र चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 4थं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज आकाशला पण पाहतोय. मात्र आकाश इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे वाजेपूर संघाच्या खेळाडूंच्या पाठीराख्याच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. आकाशच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय. मात्र त्याला विश्वास आता जोपासावा लागेल. अरुण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोबतीला अशोकला पण पाहतोय. अशोकसाठी हा टेंडू आपण पाहतोय. अडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मयूरला पण पाहतो. लाजवाब झेल पकडला जातोय. अजून एका विकेटचं पतन होत असताना आपण पाहतो गाठीमा टीमला लागला जातोय. हा 6वा झटका. फलंदाज अशोक तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल होतोय. चला गाडेश्वर जय भोलेनाथ गाडेश्वरचा संघाचा कॅप्टन आणि त्याच नंतर वाघेरा संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. याच नंतर लढत असणार बघा. एका साईडला जय भोलेनाथ गाडेश्वर संघ त्यांच्या विरोधात संघ. गोलंदाज आकाश तयार. गोलंदाजी मार्गवरती विजयसाठी ट्रॅकर होता. गलीमधून चेंडू काढला जातोय. क्षेत्ररक्षक खूप लांबवरचा प्रवास करून येतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. फेकला जातोय आणि त्यामध्ये आपण जर का पाहायला पैकी खराब आली होती. कलेक्ट दमदार होतं तोपर्यंत मात्र 3 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि 3 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 41 आकड्यावरती चांगली रणनीती करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोलनाथ गाडेश्वर संघाचे कॅप्टन आणि बागेरा संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायच्या. पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉइंट रिझर्व मधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतोय. तर आजच्या दिवसांमध्ये जर का प्रकाश आपण विचार करायला गेला तर भाजपूर संघाच्या माध्यमातून भरपूर चुका पाहायला मिळाल्यात आणि त्या अनुषंगाने मात्र त्या चुकांचा बेनिफिट फायदा इथून खऱ्या अर्थानं गाठीमा टीमला लागला जातो. 2 धावेने संघ पुढे सरसावला. 43 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. चला नेक्स्ट सामन्याचा टॉस केला जातो. टॉस बॉक्स मध्ये विनंती करते आलेल्या प्रमुख पाहुण्यांची माध्यमातून प्रकाशजी गोंधले यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. एका साईडला वाघेरा त्यांच्या विरोधात संघ असेल जय भोलेनाथ गाडेश्वर. ऑन द टॉस वाघेरा संघाने टॉस जिंकून प्रथमचा धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. लगेच रेडी राहायचं दोन्ही संघानं.
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑन द टॉस वाघेरा टीम. फर्निचर डिस्ट्रो केला जातोय. इष्टांचा भेद घेतला जातोय. अजून एक धक्का गाठीमा टीमला लागला जातोय. 7वा धक्का पण पाहतोय. अरुण फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. नवीन फलंदाज धाऊ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स या. जर 2 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील ना तर याकडे पाठीराख्याच्या नजर आपण पाहतोय. फटका चांगला ऑन द कार्पेट मिड विकेटला महेशला तैनात केले. चांगलं क्षेत्रक्षम फेकी अचूक या. कलेक्ट चांगलं करता आलं नाही या. 2 धावा इथे कन्व्हाइट केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होते त्या ठिकाणी मात्र दुहेरीमध्ये कन्व्हाइट केलं जात आहेत. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर बरीच मिस फिल्डिंग वाजीपूर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मात्र त्या चुका मित्र म्हणून सुधाराव्या लागतील. टीमची टोटल धावसंख्या 45 वरती पोहोचला. अंतिम टार्गेट सेट बॉल इथून फेकणं जाईल का मात्र इथून कुठल्या रीतीने चेंडू फेकला जाईल याकडे आता प्रेक्षकांच्या नजर पाहायला मिळतील. गाठीमाल संघ 45 वरती 45 धावसंख्येवरती पोहोचला. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम मित्रांनो आपण पाहतोय. दमदार स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून या बेली खराब चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त बाउन्सर आणि इथून मात्र पंच दंडित घोषित करतात की हा चेंडू वाईड या. आणि अतिरिक्त एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 46 वरती जाऊन पोहोचला जातोय. शेवटचा चेंडू फेकला जातोय. तर शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल हाताळला जाईल याकडे पाठीराख्यांच्या नजरा. फटका चांगला या वेळी जर का आपण पाहायला गेला तर मिडॉनला फटका सजवलाय. शतरक्षक मयूर होता. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरतून बॉलला पाठवलाय. सीमा रेषेच्या पलीकडं 6 धाव्यांसाठी टोकलाय षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. 52 आकड्यावरती जाऊन पोहोचता. येणारे 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज असेल उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना वाजेपूर 3D टीमला. चला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित दाखवले ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे भानुदास सिनारे या साहेबांचं आगमन झालं. त्याच नंतर त्यांच्या समेत प्रकाशजी गोंधली. त्याच नंतर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य करंबेली गावचे जनार्दन भगत यांचं देखील आगमन झालं. त्याच नंतर याच गावचे हनुमानजी खैर ग्रुप ग्रामपंचायत खैरवाडीचे सरपंच आणि त्याच नंतर या स्पर्धेमध्ये तब्बल हनुमान खैर ग्रुप ग्रामपंचायत खैरवाडी सरपंच यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक मदत लागली. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर अमोल आणि माझ्यासाठी कॉमेंट्रीसाठी करंबेली तर्फ तलोजे पोलीस पाटील बापू लहू चौधरी यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 500 रुपयाची देणगी स्वरूपात आले. बघा तुमचं देखील मनापासून धन्यवाद. आणि येथे जमलेल्या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मी विनंती करतोय आयोजकांना समाधान चौधरीला ग्रुप ग्रामपंचायतचे शिरवलीचे उपसरपंच भानुदास सिनारीचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. याच गावचे माजी सरपंच हनुमानशी शेठ खैर या साहेबांना विनंती करतोय. निश्चित आपण पाहतोय आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही खरं तर महाराष्ट्राची संकल्पना आपण पाहतोय. आणि त्या मोठ्या संख्येने आज पाहुणा वर्ग इथे जोडला जातोय. आदरणीय भानुदास शेठ सिनाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत शिरवली उपसरपंच त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. पाहुण्यांच्या पवित्र शुभ हातानं इथे सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. गाठोमाळ संघ प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रामवारे टीमला विनंती करा प्लीज आणि कोऑपरेट करा थोडंसा. तुम्हाला देखील तसाच करायचं आहे. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायचे. याच्याकडे लक्ष असू द्या. निश्चित आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मित्रांनो मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग स्पर्धा तितकीच मोठी आपण पाहतोय. जे वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक व वागेश्वर चषक 2025-26 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पर्वामध्ये मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनशपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं प्रकाश शेठ गोंडले या साहेबांकडे या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत.
जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रकाशजी भगत त्यांचा गोडाबाज. थँक्यू अमोल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त फलंदाजी केली. कदाचित लवकरात लवकर विकेट गेल्या. 60+ धावाही झाल्या असत्या अमोल विचार केला तर या आजच्या दिवसामध्ये. कारण कालच्या दिवस खरं तर यशराज 11 BC चिंचवली संघानं सगळ्यात हाय स्कोर मारला होता कालच्या दिवसामध्ये. तब्बल 76 धावा ठोकल्या गेल्या होत्या BC चिंचवली संघाच्या कॅप्टन कुलने एकट्याने तब्बल 15 चेंडूमध्ये 56 धावा ठोकल्या होत्या, नाबाद केली. अनंत गावण कालच्या दिवसामध्ये चमकलाय आणि त्याचा देखील संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये शेवटची अंतिम फाईट, सेकंड इनिंगची राहिलेली इनिंग बाकी. गेम इज ऑन. धामा सुतक पहिला गोलंदाज गाठीमा संघाकडनं पहिला बॉल महेश साठी. गॅप मध्ये नाहीये परंतु मिड विकेटला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक असणार, युग चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या सायनस वैयक्तिक संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय महेश वाघ या खेळाडूनं. महेश या खेळाडूचा विचार केला. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल त्या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट घेतले आणि 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली. परंतु आता तुम्हाला 53 धावाचा पाटला पार करायचा आहे. गाठीमाल संघ तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचे याच्याकडे लक्ष असू द्या. ते जर झालं नाही तर तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या आपलं देखील. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहताय तुम्ही खेळपट्टीवरती. आता स्ट्राईक एंड वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल निलेशला. निलेश साठी सुवर्ण संधी. एक चौकार ठोकल्यानंतर तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि तो फटका देखील सजवलाय. अगदी चौकार ठोकलाय. चौकारच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकेवरती 5 वरती जाऊन पोहोचला जातोय. यसच फुलटॉस बॉल खराब लेंथ होती. अगदी फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती फायदा उचललाय निलेश या खेळाडूंना. निलेशनं पहिलं षटक फेकलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये मार बसला होता. 20 धावा खर्च केल्या होत्या. आता 30 दहशत करावी लागेल फलंदाजी करण्यासाठी निलेशला. पहिला बॉल फेस करताना चौकार ठोकलाय. दामा पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठी आणि ते लॉंग ऑनला टार्गेट केलाय. 1 बम सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा चौकार. डीजे फटकेबाजी. सलग 2 बॉल 2 चौकार. ऑन हॅट्रिक 4 जर लगावला तर बक्षिसाचा मिळेल निलेश या खेळाडूला. बक्षीस लगावलंय बघा निलेशसाठी. 3 चौकार 3 षटकारासाठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरचा प्रवास करतोय लांबरनाथ. अगदी लॉंगनच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले निलेशच्या माध्यमातून. जबरदस्त आणि ते पारितोषिक जाईल निलेशच्या माध्यमातून. निलेशला जाईल बघा. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी पाहुण्यांनी चौकार षटकार हॅट्रिक साठी निश्चित पारितोषिक देखील लगावलं होतं. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं करंबेली गावाचे दमदार व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहतोय पोलीस पाटील करंबेली गावाचे आदरणीय बापूशेठ चौधरी यांच्याकडनं ते पारितोषिक होतं. गोलंदाज तयार या. पुन्हा एकदा निलेश ऑन स्ट्राईक एंड वरती. निलेशसाठी अप्रॅक होता. या बेली फटका पसला जातो. स्टँडच्या माग्या स्वतः विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने वाजेपूर संघ प्रकाश क्षेत्ररक्षण करत होता. तर साधं सोपं झेल सुटत होत्या. मात्र पुन्हा एकदा तीच रणनीती मैदानाच्या हातमध्ये पाहतोय. राठेवाड संघाच्या माध्यमातून देखील खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यस साधा सोपा झेल होता. अगदी विकेट किपरच्या माध्यमातून पाहता अरुण हिरवेनं साधा सोपा झेल सोडलाय. म्हटलं तर ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. आणि या तुम्ही जर क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये अशा जर चुका केल्या तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. लांबवरचा प्रवास करून आलाय तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. फार गरजेचं. शेवटचा अंतिम बॉल महेश साठी. हो थोडासा डीप राहिला. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला 3 चौकार बघितले निलेशच्या माध्यमातून. तब्बल धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धामा सुतकनं 14 धावा. 53 धावांचा सेट टार्गेट असणार बघा. वेळ असणार. वेळेचं बंधन असणार बघा. राम वारे कॅप्टनला विनंती करतोय तुम्हाला फक्त आता 9 मिनिटं बाकी आहेत 2 षटकं संपवण्यासाठी. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवणं गरजेचं राहील. जर का नाही संपलं तर तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या आपलं. निलेश ट्रॅक इन वरती साधा सोपा झेल सोडलाय.
परंतु आता त्याच्या झेलची किंमत मोजावी लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. निलेशचा बऱ्याच वेळा खेळ बघितला आहे आम्ही. अमोलने मगाशी उल्लेख केला होता अनेक या स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात, परंतु तितकाच ताकदवर संघ देखील सुधागड परिसरामधला एक ताकदवर संघ गाठीमाळ म्हणून ओळखला जातोय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज निलेशसाठी 6 चेंडूमध्ये 2 षटकार लगावल्या. सुनील बोंडे साहेबांकडनं तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असणाऱ्या अडब्या बॅटनं फटका चांगला आहे. गलीमधून बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या पलीकडं. निलेश मात्र चौकारांची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश ज्या अनुषंगाने असं वाटत होतं की धावसंख्या भरपूर मोठ्या आणि त्यामध्ये ज्या अनुषंगाने फलंदाजी करायची होती त्या रीतीची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यस, चांगली गोलंदाजी बघा. निलेशला मार बसला होता अमोल, कारण पहिलं षटक फेकत असताना 20 धाबा देखील खर्च केल्या होत्या. आता त्याला ठाऊक आहे की मला जेवढं टार्गेट केलं तेवढं मी माझ्या धाबा चेस करेन, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये तोच माइंडसेट मनामध्ये ठेवून चांगली फलंदाजी करत असताना ब्लॉक लाईनचा बॉल यावेळेस लॉंगॉनला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक अंबरला चेंडू पर्यंत येतोय. चांगली फेकी बघा. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतंय, परंतु बॅकअप सुंदर आहे बघा. वारंवार चुकी इथे काय घडत आहे. रनआउटची चान्स होती, कदाचित लक्ष जर असलं असतं अगोदरच इथे रनआउटचा शिकार बनला असता. बनता बनता वाचलाय. निलेशला इथे जीवदान मिळालंय बघा. निलेशला दुखापतही झाली होती पहिल्या इनिंग मध्ये. अगदी शरीरावरती जाऊन चेंडू आदळला होता आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश वाघलाही साथ द्यावी लागेल, कारण एका साईडने चांगली फलंदाजी होते परंतु दुसऱ्या साईडने होत नाहीये बघा. डॉट चेंडू आले तर दबाव निर्माण होईल वाजीपूर संघावरती. अमोल, फलंदाजी सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते वाजीपूर टीमच्या माध्यमातून. निलेशला चांगली साथ द्यावी लागेल, महेशला चांगली साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल, तर धाबांचा डोंगर चेस केला जाईल. गोलंदाजी तिकट केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. रामला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना थोडासा अपयश आला होता, मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी आपल्या गोलंदाजच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल निलेशला. त्याच्या बॅटमधनं सध्या धाबा पाहायला मिळतात. हा फ्रॅकर होता, पुल केलाय. जितका स्पीडनं चेंडू आदळला बॅटवरती तितका स्पीडनं चेंडू अगदी सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 6 धाब्यांसाठी टोकलाय महेशनं. हा महेश ब्रँड षटकार 6 धाबा. 6 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. 25 वरती पोहोचला जातोय. 25 धाबा धावफलकावरती. बराच वेळ शांत बसला होता. खरं तर बॅटला संपर्क होत नव्हता महेश वाघच्या, परंतु अर्ध्या विकेटवरती जसा चेंडू आदळला त्याने लेन फारकली. त्यानंतर लॉंग लेग मध्ये सीमा पार 6 धावा मिळाल्या महेश वाघाचा. हा संघर्षमय षटकार आलाय बघा. माइंडसेटने फलंदाजी जर केली धावा चेज होतील. सायंकाळच्या सत्रामध्ये काल देखील बघितलं होतं धावा चेज झाल्यात आणि धावा डिफेन्सही झाल्यात, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी रिझल्ट कुणाच्या बाजूने लागेल ते शेवटच्या क्षणाला समजतो. आणि परंतु इथे चांगला कमबॅक केलाय. बॅराच वेळ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. युग वारेने पकडलाय झेल. संपलाय महेश वाघचा खेळ. टर्निंग पॉइंट विकेट ठरू शकेल. महेश वाघ बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट आहे. महेश वाघ मध्ये क्षमता होती मोठे फटके लगावण्याची. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाची छाप सोडल्या, तर या स्पर्धेमध्ये थोडासा नाराज केला जातोय आपल्या टीमला. त्याच्याकडनं जर का आपण पाहायला गेलो युग वारेच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं गाठीमाल टीमच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बऱ्याचदा दूरचा अंतर कापत संघ अगदी इथपर्यंत पोहोचलाय आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला जातोय. यस, नक्कीच अजून एक खेळाडू उपस्थित नाहीये गाठीमाल संघाचा. नक्कीच मी आवर्जून त्या खेळाडूचा उल्लेख करेन. जसा अविभाग अजय बसमा खेळतो ना तसाच या गावामधील एक खेळाडू आहे अमोल. अंकुश वारे म्हणून त्याचं नाव आहे. काही कारणास्तव तो अनुपस्थित आहे, आज आला नाही तो. आणि त्याचनंतर त्याची कमी भासून आली. अजून धावा झाल्या असत्या फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु चांगली बॅटिंग लाईन त्याचं भरणं चांगलं आहे बघा. फटका चांगला आहे. मिड विकेटला टार्गेट केलाय. क्षेत्रकाच्या आवाकाच्या बाहेर 1 बाउन्स सीमा पार. येतोय पहिला दमदार चौकार बॅट्समनच्या राजेशच्या बॅट्समनना पहिला चौकार.
30 धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये बघा धावांची गरज होती अमोल. विचार केला पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच नंतर या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. राम वारेने देखील संघाचा प्रमुख खेळाडू होता. अवघ्या 4 मिनिटाचा खेळ समाप्त झालाय. आता तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या गाठीमार संघ, कारण टायमर सेट केला होता इथे आणि तुम्हाला वारंवार विनंती केली होती. आता पूर्णपणे तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. ओटो अमोल. तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज येतोय. अशोकला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्या फलंदाजानं आपल्या नावाची छाप सोडल्या तो निलेश आपण पाहतोय. खोलात टाकलेला चेंडू अगदी वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला होता. खोदून काढला जातोय चेंडू वरती. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं जातं. दुसऱ्या आठवला चेंडू अडवला जातोय, उचलला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्व्हर्ट केल्या जात आहेत. या 2 धावीने संघ पुढे सरसावला जातोय. 31 या आकड्यावरती पोहोचला जातोय. समीकरण सोपं केलं जातोय वाजे प्रो 3D टीमच्या माध्यमातून. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. डावकुरी आताचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात. त्यावेळी पहा फटका सजवलाय. लॉंग ऑफला टार्गेट केला जातोय आणि वाट कॅच जबरदस्त झेल पकडला जातोय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एस अंपायर सिग्नल एस चेक केला जाईल. ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल. यस डेफिनेटली. जबरदस्त एफर्ट लगावला होता. अगदी लॉंगॉन मध्ये अंबरनाथ वारे हा खेळाडू होता क्षेत्ररक्षक, परंतु ऑन स्क्रीन वरती दूध का दूध पाणी का पाणी. आणि इथे सीमा रेषेच्या अगदी पाय पडला. षटकार असेल बघा. फार मोठी चूक केली. एफर्ट भरपूर चांगला केला होता अमोल. या जर एफर्ट जर चांगला झाला असता कॅच ऑफ द मॅच ठरली असती या स्पर्धेमधली. निश्चित फार चांगला प्रयत्न केला होता. अगदी झेल पकडल्यानंतर खेळाडूचा पाय अगदी बाउंड्री लाईनला टच होतोय आणि इथून मात्र तो षटकार दिला जातोय. 6 धावेनं संघ पुढे सरसावलाय. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार खोलात टाकलेले चेंडू आपण पाहतोय. त्या चेंडूला देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश सध्या मैदानाच्या आतमध्ये. निलेश नावाचं बादळ मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला मागत नाही. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र सामना कुठल्या रीतीने जिंकला जाईल याच्याकडे प्रयत्न केले जात आहेत वाजापूर टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून. प्रकाश बघा 14 वैयक्तिक धावसंख्येवरती कॅच ड्रॉप झाला होता निलेशचा आणि तब्बल त्याने एकट्याने 9 बॉल मध्ये 28 धावा ठोकल्या. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग निलेशसाठी. दुखापत झाली, नडलाय, भिडलाय, परंतु आता हार मानायला तयार नाहीये. गोल्डन स्पॉट वरती चेंडू आदळला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आणि त्याच नंतर चांगला कमबॅक करते अशोक हा गोलंदाज. इथून मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती मोठाले फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. ह्या बेली पास बॅटच्या माध्यमात स्विच ऑन द साऊंड. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नाच्या आवाकाबाहेर बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावर. आउट ऑफ द पार्क. निलेशच्या बॅटमधून याच षटकातील आज दुसरा दमदार षटकार. 6 धावा. या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय. गणेश शेठ भगत त्यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकारासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज इथून लागलं जाईल. वाजे संघासाठी एक सुवर्ण संधी. पुन्हा एकदा बक्षिसाची खैरात पाहायला मिळते वाजे गावाच्या प्रतिनिधीसाठी. आज मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्र झुंजार खेळी करत असताना आपण पाहतोय. फसवा चेंडू अगदी चांगला चेंडू रिलीज केला होता. टप्पा पडला. थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतो. स्टॅच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपला जातोय. तिसरा. 45 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावींची गरज.
सामना अट्टातटीचा आलाय. विचार केला तर या षटकामध्ये मार बसलाय. टाइम अलर्ट आणि आता 4 फिल्डर तुम्हाला बाहेर ठेवावा लागतील. एक अतिरिक्त फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. रामवारे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला टाइम अलर्ट असणार आहे. अजून जर टाइम जर केला तर आता आयोजकांचा जो निर्णय येईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. चांगली मोठी स्पर्धा, वेळेची बंधनकारकी स्पर्धा पाहिजे तुम्हाला. आता फक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये बाहेर फक्त 4 फिल्डर राहतील आणि आतमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर घ्यावा लागेल. बाहेर फक्त 4 फिल्डर ठेवावा लागतील कारण जो तुम्हाला टाइम दिलेला होता त्याच्या अधिक टाइम घेतलाय तुम्ही. येणारे 6 चेंडू 8 धाबींची गरज. सामना अट्टातटीचा. कॅच सुटला आणि पुन्हा एकदा वापसी निर्माण केलंय. निलेश एकटा नडलाय, भिडलाय आणि प्रत्येक बॉल षटकार चौकाराची भाषा बोलताय. ओटो अमोल. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स निलेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. निलेशचा जेल सोडला होता, आता त्या जेलची किंमत मोजावी लागते गाठेमाल टीमला. सुधागड ते खैरवाडी इथपर्यंत अंतर कापत जरूर आला होता आणि त्याच नंतर जास्त टाइम देखील त्याने केला आणि त्याच नंतर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागलं जातोय. तर तटा सर्कलच्या बाहेर अवघे 4 शतरक्षक आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू या ठिकाणी जर का आपण पाहायला गेलो तर अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला जातोय. 46 या आकड्यावरती 6 चेंडू 7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सामना इम्पॉर्टंट आहे. ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग सामना पाहायला येतो त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. उजव्या हाताचा वेगवान राजेशला बीट केलं जातंय. पहा या रीतीची गोलंदाजी करणं प्रकाश महत्वाचा असेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर सामना गाठीमाल संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट केली तर सामना खऱ्या अर्थानं निलेशच्या वाजेपूर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. कारण निलेशचा आपण जर का आतापर्यंत विचार केला एकट्यानं 34 बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आज मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय निलेशच्या बॅटमधनं. खोलात टाकलेला चेंडू पंचांकडे लावले अपिलेस. अंपायर सिग्नल OUT. बॅट्समन बाद होईल. अजून एकदा काही ते लागला जातोय वाजेपूर 3D टीमला. परतावा लागेल फलंदाज राजेश खैरला. आवड मला चिम ला 6 चेंडू मध्ये धावांची गरज 8. आता सामना 4 चेंडू मध्ये समीकरण उरले फक्त 7 धावांचा. अट्टातटीचा सामना. कोण बाजी मारणार, कोण जिंकणार. आता शेवटच्या क्षणाला नवीन बॅट्समन इनॅट क्रमांक 4 साठी अमित बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतोय. अमितनं चांगला खेळ केलाय बऱ्याच वर्षी, परंतु आता आपल्या संघासाठी चांगला खेळ करायचा आहे. आपला विजयाचा आता गावासाठी खेळायचं आहे. फटका फसला स्लिप गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे कॅच कदाचित घेतली असती पण आपल्या संघासाठी 3 तर नक्कीच धाव वाचवले. अशोक सुतकनं जबरदस्त एफर्ट लगावला होता. आता स्ट्राईक रुलेट झाले. आता स्ट्राईक इन वरती ज्याचा 15 धावसंख्येवरती झेल सोडला होता तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक इन वरती निलेशला पाहू शकाल. ओटो अमोल. कहते हैं ना दोस्तों, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भगवान नहीं बन जाता. मंजिलें मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिलें मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मगर हम कोशिशें ना करूया ये तो गलत बात है. इथून प्रयत्न करावे लागतील आता गाठीमा टीमला. प्रकाश क्या बात आहे. जबरदस्त अतिशय रंगतदार सामना. 3 चेंडू निलेशसाठी. हा ब्रॅकर बॉल लेग बिबोरचे अपील केले. डायरेक्ट हिट करणार नाहीये कारण 2 बॉल वरती सामना आलाय. जबरदस्त पैसा वसूल सामना. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं का जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अतिशय रंगतदार सामना. एका साईडला सुधागड पालीमध्ये दादा संघ हार मानायला तयार नाहीये. जरी 53 धावा बनवल्यात आमच्यामध्ये क्षमता आहे चेस करण्याची आणि तेच अतिशय चांगला खेळ करत असताना वाजेपूर 3D संघाच्या फलंदाजाला पाहताय. 2 चेंडू 5चं समीकरण बाकी. एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये चित्र बदलू शकतो. 2 बॉल 5 धावा.
फटका चांगलाय, गॅप मध्ये बॉल डीप फाईन लेगला टार्गेट केलाय, 1 बाउंस सीमा पार. आज संघर्षमय आम्हीच्या बाट मध्ये येतोय, संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे. 52 धावा कंपल्सरी, एका धावीची गरज. जबरदस्त बॉल जर विकेट किपरने जर पकडला, कुठल्याही प्रकारची धाव दिली नाहीये, दिली जाणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. आणि कंपल्सरी दोन्ही खेळाडूंना क्रॉसिंग करणं फार गरजेचं. स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा सांगतोय, कंपल्सरी चेसिंग. गाठीमा संघाला विनंती करतोय, एकत्र येऊ नका. एक बॉल एक धावींची गरज. प्रेक्षक सामना जर आवडला तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय पैसा वसूल सामना. 53 धावा चेस करत होता वाजेपूर 3D संघ. एक बॉल वरती सामना आलाय. निलेशचा 15 धावसंख्येवरती झेल सोडला होता, तिथून मात्र एकट्याने मॅच फिरवले आणि तो खेळाडू होता नॉस्टॅग वरती. आम्ही ती चौकार ठोकलाय, संघर्षमय माइंडसेटनी चांगला फटका ठोकला होता, फाईन लेगला टार्गेट केलाय. एक बॉल एका धावीची गरज. हुकला तो संपला, घरचा रस्ता पकडावा लागेल. एक बॉल एका धावीची गरज. अमोल काय म्हणशील, पैसा बसून सामना. अगदी हृदयाची टोके वाढवणारा रंगतदार सामना आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. या गाठीमाल की वाजापूर यावेळी कट केला जातो यष्टांच्या मागे. कदाचित सामना फिनिश, सामना जिंकलाय वाजीपूर 3D संघानं. जबरदस्त झुंज केली गाठीमा संघाच्या टीमनं. हारलं गाठीमा संघ. पैसा वसूल सामना झाला होता, परंतु काय दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अमोलचा एकदा जोरदार टाळ्या नक्कीच. यासाठी प्रेक्षक वर्ग मॅच पाहण्यासाठी येत असतो. आणि तसाच विचित्र सामना झाला होता याच मैदानावरती. कालचा सामना झाला होता CBD आणि तामसाईच्या विरोधात. एक बॉल 2 धावींची गरज होती, त्या देखील धावा बनल्या. आणि आज देखील एक बॉल 1 धावींची गरज असताना सामना जिंकलाय वाजीपूर 3D संघानं. हाडला गाठीमा संघ आणि विजयाच्या देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गाठीमा संघ, तुमचा मनपूर्वक आभार. आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली.